students, welcome to the video lecture of the topic pair of straight lines. This is the first part of general pair of straight lines. In this lecture we will learn results of general pair of straight lines and some examples. Ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 is a general second degree equation in x and y. जे ह्या इक्वेशनला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय असं आपण म्हणतो आणि दोन जनरल लाईन्सचं जॉईंट इक्वेशन ह्या टाईपचं असणार आहे हे आपण प्रूव्ह केले. आता इथं हे इक्वेशन जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स असायचं असेल तर एक कंडिशन तिथं सॅटिस्फाय होते, ती रिझल्ट म्हणून घ्यायचे. बघा, द जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 represents a pair of lines if the determinant whose first row is ahg, second row hbf, last row gfc equal to 0 or abc plus 2fgh minus af square मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एस स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे हे इक्वेशन जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं असेल तर ही कंडिशन तिथं सॅटिस्फाय होते, म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 होते. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असेल तर डिटर्मिनंट 0 होईल आणि त्याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 झाली तर हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं असणार आहे. आता त्याला ऑर ही जी कंडिशन दिलेली आहे ती ह्या डिटर्मिनंटचंच हे एक्सपान्शन आहे, म्हणजे हा डिटर्मिनंट एक्सपांड केल्यानंतर ह्या टर्म्स तिथं मिळत आहेत. ए बी सी प्लस 2fgh मायनस af स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इक्वल टू 0. आता हे जे कॉन्स्टंट आहेत ते आपल्याला ह्या इक्वेशनमधून मिळणार आहेत. तुम्ही दोन्हीपैकी ही कंडिशन म्हणजेच ही आहे, हे इक्विव्हॅलंट आहेत. तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही कंडिशन अशा प्रकारची एक्झाम्पल सॉल्व करताना वापरली तरी चालणार आहे. आता ह्या संदर्भात काही रिझल्ट्स आपण डायरेक्ट स्टेट करणार आहे. रिझल्ट्स किंवा रिमार्क्स. If the equation ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. represents a pair of straight lines then the lines first the lines in equation 1 are parallel to the lines ax square plus 2hxy plus by square equal to 0. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, आता ह्या दोन इक्वेशनमध्ये काय फरक आहे, ह्याला आपण स्टँडर्ड पेअर ऑफ लाईन्स म्हटले आणि ह्याला जनरल पेअर ऑफ लाईन्स म्हटले. तर ह्याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्या ओरिजिन ह्याच पॉईंटमधून पास होणाऱ्या असतात आणि ह्याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्या ओरिजिन शिवाय कुठलाही वेगळा पॉईंट असेल तर
त्या पॉईंटमधून पास होणाऱ्या दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन ह्या टाईपचं असते. ह्याच्यातल्या दोन लाईन्स ह्या ओरिजिनमधूनच जाणार आहेत आणि ह्याच्यातल्या दोन लाईन्स कुठल्याही पॉईंटमधून, म्हणजे ओरिजिन असू दे किंवा ओरिजिन व्यतिरिक्त वेगळा पॉईंट असेल तर त्या पॉईंटमधून पास होणाऱ्या दोन लाईन्सचं हे जॉईंट इक्वेशन असते. ह्याला आपण जनरल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणणार आहे आणि ह्याला स्टँडर्ड पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणणार आहे. तर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ह्याच्यातल्या पहिल्या तीन टर्म्स जर सारख्या असतील तर ह्याच्यातल्या लाईन्स आणि ह्या इक्वेशनमधल्या लाईन्स ह्या एकमेकांना पॅरलल असणार आहेत. ह्याच्यातल्या दोन लाईन्स ह्या इक्वेशनमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सना पॅरलल असणार आहेत. ह्या तीन टर्म्स जर सारख्या असतील तर. आता सेकंड रिझल्ट, इफ थीटा इज द acute angle between the lines in equation 1, म्हणजे इक्वेशन 1 मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स मधला ॲक्यूट अँगल थीटा असेल तर टॅन थीटाचा फॉर्म्युला देन टॅन थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 into square root h square minus ab divided by a plus b. आता ह्या दोन लाईन्स मधला अँगल थीटा असेल तर टॅन थीटा कॅल्क्युलेट करायचा हा फॉर्म्युला आहे. तर ह्या दोन लाईन्स मधला अँगल कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. तो फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला ह्याच्यात काहीही फरक नाही, सेम फॉर्म्युला आहे. म्हणजे जनरल पेअर दिला टॅन थीटा काढायचा फॉर्म्युला तोच आहे आणि स्टँडर्ड पेअर असेल तरी टॅन थीटाचा फॉर्म्युला तोच आहे. तिसरा रिझल्ट, इफ द लाईन्स इन इक्वेशन 1 are perpendicular then a plus b equal to 0. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर a प्लस बी 0 होईल आणि कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. a प्लस बी 0 झाला तर ह्याच्यातल्या दोन लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर असणार आहेत. फोर्थ रिझल्ट, इफ द लाईन्स इन इक्वेशन 1 आर पॅरलल पॅरलल साठीच आपण दुसरा एक शब्द वापरलाय कोइन्सिडंट. देन एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. बघा इक्वेशन 1 मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या जर पॅरलल असतील किंवा कोइन्सिडंट असतील तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. एच स्क्वेअर मायनस ए बी 0 झाला तर ह्या इक्वेशन मधील दोन लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत किंवा कोइन्सिडंट आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आता हे रिझल्ट सुद्धा ह्याच इक्वेशनचे आहेत. म्हणजे हे तिन्ही रिझल्ट ह्या इक्वेशनसाठी सुद्धा हीच कंडिशन आहे. परपेंडिक्युलर लाईनसाठी हीच कंडिशन आहे पॅरलल लाईनसाठी. म्हणजे हे तीन रिझल्ट ह्या दोन्ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसाठी सेम आहेत. द पाचवा रिझल्ट, इफ द लाईन्स in equation 1 are intersecting
then h square minus ab greater than 0. म्हणजे त्याच्यातल्या दोन लाईन्स जर इंटरसेक्ट होत असतील तर एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन 0 असतो. अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज बघा इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो असा येणार आहे एच एफ मायनस बी जी डिवायडेड बाय ए बी मायनस एच स्क्वेअर हा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हा जी एच मायनस ए एफ डिवायडेड बाय ए बी मायनस एच स्क्वेअर ए बी मायनस एच स्क्वेअर. म्हणजे ह्याच्यातल्या दोन लाईन्स जर इंटरसेक्ट होत असतील तर इंटरसेक्शन पॉइंट एक्झिस्टन्समध्ये असणार आणि तो इंटरसेक्शन पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट्स हे घ्यायचे आहेत एच एफ मायनस बी जी डिवायडेड बाय ए बी मायनस एच स्क्वेअर हा एक्स कोऑर्डिनेट इंटरसेक्शन पॉइंटचा आणि जी एच मायनस ए एफ डिवायडेड बाय ए बी मायनस एच स्क्वेअर हा वाय कोऑर्डिनेट येईल इंटरसेक्शन पॉइंटचा. आता त्याच्यानंतर आपण बायसेक्टरचं एक इक्वेशन बघणार आहे. बघा द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर्स 6वा रिझल्ट आहे. द जॉईंट इक्वेशन ऑफ the bisectors of the angle between the lines ax square plus 2hxy plus by square equal to 0 is hx square minus a minus b into xy minus hy square equal to 0. ह्या स्टँडर्ड पेअर ऑफ लाईन्स मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या इक्वेशनसाठी हे इक्वेशन दिलेलं आहे. द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन द लाईन्स ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 इज hx स्क्वेअर मायनस ए मायनस बी इंटू xy मायनस hy स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे ह्या दोन लाईन्समध्ये जो अँगल आहे तो अँगल बायसेक्ट करणाऱ्या दोन लाईन्स त्या दोन लाईन्सचं हे जॉईंट इक्वेशन आहे. हे अँगल बायसेक्टर्सचं ह्या दोन लाईन्समध्ये जो अँगल आहे तो अँगल बायसेक्ट करणाऱ्या दोन लाईन्सचं हे जॉईंट इक्वेशन आहे. आता हे जे रिझल्ट आहेत हे डायरेक्ट आपण एक्झाम्पलमध्ये वापरणार आहे. त्यामुळे ॲज अ फॉर्म्युली म्हणून तुम्हाला हे रिझल्ट पाठच करावे लागतील. त्याच्यातले हे रिझल्ट ह्या दोन्ही पेअरसाठी सेम आहेत. इंटरसेक्शन पॉइंट ह्या दोन लाईनसाठी दिलेला आहे आणि अँगल बायसेक्टर हा स्टँडर्ड पेअर ऑफ लाईनसाठी दिलेला आहे. एक्झाम्पल फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स passing through the point 2 minus 1 and parallel to the lines represented by 2x square plus 3xy minus 9y square equal to 0. आता अशा दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ज्या दोन लाईन्स ह्या पॉईंटमधून पास होत आहेत आणि त्या दोन लाईन्स ह्या दोन लाईन्सना पॅरलल आहेत असं दिलेलं आहे. आता इथं सोल्युशनमध्ये आपण हे जे जॉईंट इक्वेशन दिले ह्याच्यात दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईनचे
त्याच्यातल्या दोन सेपरेट लाईन्स आधी फाइंड आउट करणार आहोत. इक्वेशन ऑफ लाईन्स 2x² प्लस 3xy मायनस 9y² इक्वल टू 0. आता सेपरेट लाईन्स काढत असताना जर इक्वेशन फॅक्टराइज होत असेल तर ते फॅक्टराइज करणार आहे आपण. मग इथं 18चे असे फॅक्टर्स पाहिजेत ज्यांची सबट्रॅक्शन 3 येणार आहे. मग 6 आणि 3 हे फॅक्टर्स इथं एक्झिस्टन्समध्ये आहेत. 2x² हा 3xy स्प्लिटअप करायचा आहे. 6xy मायनस 3xy मायनस 9y² इक्वल टू 0. तर पहिल्या दोन टर्म्समधून 2x कॉमन फॅक्टर घेतला. रिमेनिंग टर्म्स x प्लस 3y. ह्या दोन टर्म्समधून मायनस 3y कॉमन घेतला. राहणाऱ्या टर्म्स x प्लस 3y इक्वल टू 0. Therefore, x plus 3y into 2x minus 3y equal to 0, and therefore separate equations of lines are x plus 3y equal to 0 and 2x minus 3y equal to 0. आपल्याला जे जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यातल्या ह्या दोन सेपरेट लाईन्स आहेत. ह्या दोन लाईन्समधल्या ह्या सेपरेट लाईन्स आहेत. आता पहिल्या लाईनचा स्लोप आपण फाइंड आउट करणार आहे. स्लोप कसा काढायचा हे माहिती आहे आपल्याला. स्लोप ऑफ x प्लस 3y इक्वल टू 0 इज मायनस a डिवायडेड बाय b. हा फॉर्म्युला आहे. a म्हणजे x चा कोएफिशियंट आणि b म्हणजे y चा कोएफिशियंट, म्हणजे स्लोप मायनस 1/3 येणार आहे. आता रिक्वायर्ड लाईन ह्या लाईनला पॅरलल दिलेली आहे, म्हणजे त्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप हा एवढाच येणार आहे. देअरफॉर स्लोप ऑफ द पॅरलल लाईन हा तेवढाच येईल, मायनस 1/3. आता ती लाईन ह्या पॉइंटमधून पास होते असं दिलेलं आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 minus 1 having slope minus 1/3 is. तर स्लोप माहिती आहे आणि पॉइंट माहिती आहे, मग आपण स्लोप पॉइंट फॉर्म यूज करणार आहे. स्लोप पॉइंट फॉर्म काय, y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. देअरफॉर y व्हेरिएबल आहे तसा राहील. मायनस हा y1 आहे, व्हॅल्यू -1. स्लोप -1/3 इंटू x मायनस x1 हा 2 आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. देअरफॉर हा 3 इकडं ट्रान्सफर केला तर 3 न्यूमरेटरमध्ये जाईल आणि हा मायनस मायनस प्लस 1 होईल, म्हणजे 3 इंटू y प्लस 1 इक्वल टू -1 इंटू x मायनस 2. तर 3 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर 3y प्लस 3 इक्वल टू -x प्लस 2. तर x ज्या बाजूला पॉझिटिव्ह होतोय त्या बाजूला आपण टर्म्स ट्रान्सफर करणार आहे. ह्या टर्म्स ह्या बाजूला घेतल्या, LHSला घेतल्या की x प्लस 3y आणि 3 हा इकडं घेतला की -2 होईल, म्हणजे +1 इक्वल टू 0. आता जॉईंटमधलं जे जॉईंट इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याच्यातलं हे एक सेपरेट इक्वेशन, एका लाईनचं इक्वेशन आपल्याला मिळालं.
आता दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काढत असताना आपण ह्या दुसऱ्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करूया. बघा, स्लोप ऑफ द लाईन, स्लोप ऑफ 2x minus 3y equal to 0 is minus a upon b. हा फॉर्म्युला वापरला की त्याचा स्लोप 2/3 येईल. आता ही लाईन पण रिक्वायर्ड लाईनला पॅरलल आहे किंवा रिक्वायर्ड लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे. देअरफॉर स्लोप ऑफ पॅरलल लाईन, स्लोप ऑफ पॅरलल लाईन तेवढाच येणार आहे. पॅरलल लाईनचे स्लोप सारखे असतात. पॅरलल लाईनचा स्लोप 2/3 इतका येईल. आता ही लाईन ह्या पॉइंटमधून पास होते आणि हा त्याचा स्लोप आहे. मग त्याचं इक्वेशन आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म वापरून काढता येईल. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन passing through 2 minus 1 with slope 2/3 म्हणजे स्लोप 2/3 आहे आणि ती लाईन ह्या पॉइंटमधून पास व्हायला लागली. मग स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, आपण स्लोप पॉइंट फॉर्म वापरणार आहे. y minus y1 equal to m into x minus x1 हा स्लोप पॉइंट फॉर्म आहे. आता y व्हेरिएबल आहे तसं राहील. y1 तोच पॉइंट आहे, फक्त स्लोप बदललेला आहे. इक्वल टू स्लोप 2/3 इक्वल टू x minus x1 2 आहे. आता हे पुन्हा जनरल फॉर्मला रिड्यूस करायचं आहे. देअरफॉर हा 3 ट्रान्सफर केला की 3 इंटू ब्रॅकेट y हा मायनस मायनस प्लस 1 इक्वल टू 2 इंटू x मायनस 2. तर 3 मल्टिप्लाय केल्यानंतर 3y प्लस 3 इक्वल टू 2x मायनस 4. आता x इकडं पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्या टर्म्स इकडं घ्यायच्या, म्हणजे 0 इक्वल टू 2x मायनस 3y आणि कॉन्स्टंट इकडं आला की -3, -4 -3 हा -7 होईल. म्हणजे 2x मायनस 3y -7 इक्वल टू 0. आता जे जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्याच्यातल्या ह्या 2 सेपरेट लाईन्स आहेत. मग सेपरेट लाईन्स माहिती आहेत आणि त्याच्यावरून जॉईंट इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. मग सेपरेटवरून जॉईंट काढताना त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. देअरफॉर रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन इज x प्लस 3y प्लस 1 इंटू 2x मायनस 3y मायनस 7 इक्वल टू 0. आता x न मल्टिप्लाय केलं, x न पहिल्यांदा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 2x² मायनस 3xy मायनस 7x. आता 3y न मल्टिप्लाय करायचं, प्लस 6xy मायनस 9y² मायनस 21y प्लस 1 न मल्टिप्लाय केलं, 2x मायनस 3y मायनस 7 इक्वल टू 0. अशा 9 टर्म्स पहिल्यांदा आपल्याला मिळणार आहेत. आता टर्म्स कलेक्ट करायच्या. देअरफॉर x² ची एकच टर्म आहे 2x². xyच्या 2 टर्म्स आहेत, इथं एक आहे आणि इथं एक आहे. साइन्स त्यांचे बघून त्या कलेक्ट करायच्या आहेत. प्लस 3xy मायनस 9y². y² ची पण एकच टर्म आहे. आता x ची इथे एक टर्म आहे आणि इथे एक टर्म आहे म्हणजे मायनस 5x. y ची इथे एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे, त्या कलेक्ट केल्या
की -24y आणि कॉन्स्टंट एकच आहे -7 = 0. हे रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन आहे. त्याच पद्धतीचं हे एक्झाम्पल होमवर्कसाठी घ्यायचं आहे. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू 2 - 3 अँड पॅरलल टू द लाईन्स x² + xy - y² = 0. त्याचा आन्सर x² + xy - y² - x - 8y - 11 = 0. ह्याच पद्धतीनं हे सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल, फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. त्याच्यातलं पहिलं इक्वेशन x - 2 (² - 3 × x - 2 × y + 1 + 2 × y + 1 (² = 0). सेकंड, 10 × x + 1 (² + x + 1 × y - 2 - 3 × y - 2 (² = 0). आता इथे एक जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्यांची सेपरेट इक्वेशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता सोल्युशन, पहिल्यांदा आपण दिलेलं इक्वेशन आहे तसं लिहायचं. गिवन इक्वेशन x - 2 (² - 3 × x - 2 × y + 1 + 2 × y + 1 (² = 0). आता इक्वेशन ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं आहे इथं जी टर्म आहे तीच इथं आहे आणि इथं जी टर्म आहे तीच इथं आहे. मग त्याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन वापरणार आहोत. बघा, लेट x - 2 ला आपण p म्हटलं आणि y + 1 ला q ही सबस्टिट्यूशन वापरली तर हे इक्वेशन 1 ह्या इक्वेशनला रिड्यूस होईल. सबस्टिट्यूशन वापरल्यानंतर इक्वेशन 1 becomes x - 2 ला आपण p म्हटले म्हणजे p² -3 हा ब्रॅकेट p आहे, पुढचा ब्रॅकेट q + 2q² = 0. आता हे आपल्या स्टँडर्ड पेअर ऑफ लाईन्स सारखं इक्वेशन आपल्याला दिसते. ax² + 2hxy + py² = 0 ह्याच्यासारखं हे इक्वेशन आहे. आता ते फॅक्टराईज होत असेल तर फॅक्टर्स पाडायचे आहेत. मग 2चे असे फॅक्टर्स ज्यांची बेरीज 3 येणार आहे असे 2 आणि 1 हे फॅक्टर एक्झिस्टन्समध्ये आहेत. देअरफॉर p² हा 3pq स्प्लिट अप केला -2pq - pq + 2q² = 0. आता याच्यातून p हा कॉमन फॅक्टर घेतला पहिल्या दोन टर्म्समधून, राहिलेल्या टर्म्स p - 2q. आता ह्या दोन टर्म्समधून -q कॉमन घेतला की p - 2q ह्या टर्म्स ब्रॅकेटमध्ये राहतील = 0. देअरफॉर फर्स्ट फॅक्टर p - q, सेकंड फॅक्टर p - 2q = 0. Therefore, p - q = 0 and p - 2q = 0. आता ह्या दोन सेपरेट लाईन्स आहेत. मग आपण आता ह्याच्यामध्ये p आणि q साठी ज्या सबस्टिट्यूशन वापरलेल्या आहेत त्या रिप्लेस करायच्या. बघा, p साठी आपण x - 2 q साठी y + 1 त्या व्हॅल्यू तिथं ठेवलेल्या आहेत = 0. दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण तेच सबस्टिट्यूट करायचं आहे. p साठी आपण x - 2 -2 × q साठी y + 1 = 0. देअरफॉर आता हे सिम्प्लिफाय करायचं.
x minus 2 minus y minus 1 equal to 0. Therefore, x minus y minus 3 equal to 0. हा फर्स्ट सेपरेट लाईन. तर हे पण सिम्प्लिफाय केल्यानंतर x minus 2 minus 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर minus 2y minus 2 equal to 0. Therefore, x minus 2y minus 4 equal to 0. म्हणजे हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यातल्या ह्या दोन सेपरेट लाईन्स आहेत. हे जनरल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहेत आणि त्याच्यातल्या ह्या दोन सेपरेट लाईन्स आहेत. आर द रिक्वायर्ड लाईन्स. रिक्वायर्ड सेपरेट लाईन्स. आता त्याच पद्धतीनं तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. इथं पण x+1 साठी एक लेटर p अश्युम करा, y-2 q अश्युम करा आणि फॅक्टर्स पडतात. फॅक्टर्स पाडून दोन सेपरेट लाईन्स अशा पद्धतीनं आधी मिळवा आणि पुन्हा ज्या सबस्टिट्यूशन वापरलेत त्या इथं ठेवल्यानंतर तुम्हाला रिक्वायर्ड लाईन्स अशा पद्धतीनं मिळणार आहेत.